आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। संगमनेर तालुक्यातून एक थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे। संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथील महिलेला बिबट्यानं गिन्नी गवताच्या शेतामध्ये ओढत नेऊन ठार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास घडली आहे। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। निमगाव टेंभी येथील संगीता शिवाजी वरपे वय वर्ष 42 ही महिला बुधवारी सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या बाजूलाच कपडे धुत होत्या। त्याचवेळी बाजूलाच असलेल्या गिन्नी गवताच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांच्या मानेला, डोक्याला, हाताला चावा घेत शेतामध्ये ओढून नेलं। यावेळी त्यांनी मोठ्यानं आरडाओरड केली। याचा आवाज आल्यामुळे त्यांचे दीर प्रवीण वरपे यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली, तेव्हा बिबट्या त्यांना शेतात ओढत नेत असल्याचं दिसलंय। यावेळी त्यांनीही आरडाओरडा केला आणि हा आवाज ऐकून जवळच असलेल्या 3 ते 4 जणांनी धाव घेतली। समोरच बिबट्या संगीता यांच्या मानेला तोंडात धरून बसला होता। यावेळी आवाज झाल्यामुळे बिबट्यानं लगेचच धूम ठोकली। यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या संगीता यांना औषधोपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय। या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे निमगाव टेंभी येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, संगमनेर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।